जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि इश्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी, प्लंबिंग प्रदूषण आणि पर्यावरणाचं संवर्धन या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। इंदिरानगरमधील स्वर्णिमा सभागृहात पार पडलेल्या या व्याख्यानात पर्यावरण तज्ञांनी पर्यावरण संवर्धनाबाबत उपयुक्त माहिती दिली। दरवर्षी 5 जूनला जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो। याच दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि इश्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी, प्लंबिंग प्रदूषण तसेच पर्यावरणाचं संवर्धन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगरमधील स्वर्णिमा सभागृहात पार पडलेल्या या व्याख्यानाप्रसंगी विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। पर्यावरणपूरक तंत्रज्ञान प्रणाली दैनंदिन जीवनात आणण्यासाठी प्लंबर्सला ज्ञान देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं पर्यावरण तज्ञ अच्युत मोफरे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सांगितलं। पर्यावरण दिन जो काल साजरा झाला त्या अनुषंगाने प्लंबर मित्र व या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आणि पर्यावरणाच्या संबंधी सजग असलेल्या नागरिकांसाठी नेमक्या पर्यावरणासंबंधी काय समस्या आहेत आणि शहरीकरणामुळे होणारे पर्यावरणावरचे जे दुष्परिणाम आणि त्याच्यावरचे संभाव्य उपाय व कारणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जसं जसं शहरीकरण होत चाललेलं आहे तसं प्रत्येक शहराला काही प्रश्न सतावत आहेत। मुळात 5 प्रश्न जे आहेत, एक शुद्ध स्वच्छ मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी, दुसरं वापरलेल्या पाण्याचं किंवा मैलायुक्त पाण्याचं प्रॉपर डिस्पोजेबल, तिसरं घनकचरा व्यवस्थापन, चौथं वाहतूक व्यवस्था आणि त्यासंबंधी असलेले वाहन किंवा रस्त्याच्या पद्धतीची योग्य निगा राखणे आणि नंतर ऊर्जा। यामधले जे सगळे महत्त्वाचे घटक आहेत ते पर्यावरणाच्या संबंधित आहे। मग प्रत्येक विषयाचा अभ्यास त्या अनुषंगाने करणे, त्याच्यावर संभाव्य उत्तरे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित काढणे आणि उपलब्ध ज्ञान तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करून पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व प्रणाली दैनंदिन जीवनात आणण्यासाठी सर्व प्लंबर मित्रांना ज्ञान देणे आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा इथं जेव्हा मी आलेलो आहे त्याचा उद्देश आहे। तसेच ड्रेनेज संदर्भातील समस्यांचं निरसन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे चेअरमन रवी पाटील यांनी सांगितलं। आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे, याचा मेन उद्देश म्हणजे जून महिन्यापासून ज्या आपल्या ड्रेनेज सिस्टीमवरती असू द्या किंवा पाईपलाईनवरती असू द्या याच्या समस्या निर्माण होतात, याच्यासाठी आम्ही आज सरांना इथं निमंत्रित केलं आणि सरांचा अनुभव घेऊन आपल्या शहरासाठी आपल्याला काय देता येईल आणि आपल्या माध्यमातून पर्यावरणाशी किती आपण त्याच्यात सुधारणा करू शकतो। तसं वास्तविक पाहायला गेलं तर पर्यावरण बिघडवायला तेवढाच प्लंबर कारणीभूत आहे। कारण मी मागच्या वर्षी पाहिलं की आपल्या शहरात एवढा मोठा कुंभमेळा भरवला होता की त्याचं रूपांतर एवढं मोठं होतं की त्याची दखल घेऊन आज आपल्या महाराष्ट्र या शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा अमेरिकेत सत्कार केला गेला। पण आम्ही जेव्हा पाहिलं की एक पाऊस झाला आणि त्या पावसात रामकुंडात जे पाण्याचं चेंबर उपळलं, तसं वास्तविक पाहता नाशिक शहरात 2 ड्रेनेज सिस्टीम आहेत, एक शुरेज आणि एक रेन वॉटर। मग रेन वॉटर पाऊस झाल्यावरतीच ही ड्रेनेज सिस्टीम का उपळून आली की त्याला ह्या प्लंबर माझ्या मित्र बांधवांनी चुकीच्या पद्धतीने ती ड्रेनेजमध्ये रेन वॉटरचं पाणी मिक्स केलं आणि ते रेन वॉटरचं पाणी मिक्स होऊ नये हा उद्देश घेऊन आम्ही आज हा जागतिक पर्यावरण दिनी हा कार्यक्रम आयोजित केला की जेणेकरून आपल्या प्लंबिंगमध्ये सुधारणा जर झाली तर नाशिक शहरातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील। यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी पर्यावरण दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं। जागतिक स्तरावरच्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयामध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणात सतर्कता जाणवू लागलेली आहे। लोकांना
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये असं मनापासून वाटतं. आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी करण्यासाठी लोकांमध्ये एक आवड निर्माण होताना विविध पातळ्यांवरती दिसून येतं. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या NGOs असतील, ह्या सगळ्या स्तरावरती याच्यामध्ये सतर्कता आली आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून टाळण्यासाठी ज्या ज्या अनेक गोष्टी आहेत, मग पाणी विषयातला असेल, वृक्ष विषयातला असेल, कचरा व्यवस्थापनातला असेल, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये लोक आता जागरूक झालेले आहेत. ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात या विषयामध्ये, त्यातल्या पाणी या विषयामध्ये मुख्यत्वे करून शहरी भागामध्ये पाणी वाया जाऊ नये म्हणून याच्याकरता ज्या काही उपाययोजना होतात याच्यामध्ये बारकावे प्लंबर्स आणि त्यांच्या सगळ्या असोसिएशनला, त्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतात. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या वतीनं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या विषयामध्ये जागरूकता व्हावी म्हणून जे विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात, त्यातला पर्यावरण दिनाचाही उपक्रम त्याचा सालाबादप्रमाणे दरवर्षी नियमितपणे होत असतो. प्लंबिंग असोसिएशनच्या जागरूकतेमुळे पाणी या विषयामध्ये अधिक जागृती होऊन एक चांगलं पर्यावरणातलं चांगलं काम यांच्या हाताने घडणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी इशरेचे चेअरमन अमर ग्रोवर, दीपक आहेर, किशोर जाधव, राजेंद्र चिखले, श्रीहरी गांगल आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानस जोशी, नाशिक न्यूज, नाशिक.